बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. आज तुम्ही हे मला विचारलंय म्हणून सांगतो. एक 10 वर्षाचा काळ असा होता की आठवड्यातले 5 दिवस माझा आवाज विविध भारतीवर असायचा. तर मंडळी, कसा काय वाटला आजचा कार्यक्रमावरचा अभिप्राय आम्हाला नक्की लिहून पाठवा. आणि हो, छान घोषवाक्य सुद्धा लिहून पाठवा. उत्कृष्ट घोषवाक्य पाठवणाऱ्याला 100 रुपयाचं इनाम दिलं जाईल. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वारी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी. आरवा फायनान्स प्रस्तुत FM KMW 29 गप्पा विथ सेलिब्रिटीमध्ये आज आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण बहुगुणी व्यक्तिमत्वाला भेटत आहोत, ज्यांची नाट्य चित्रपट क्षेत्रातली कारकीर्द 51 वर्षांची आहे. नाटक, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन, निर्माता अशा सगळ्याच आघाड्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या जीवन प्रवासात आपण थोडंसं डोकावूया. स्वागत करूया दिग्गज अभिनेते प्रदीप कबरे यांचं. नमस्कार. 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 सर, तुमच्या काळामध्ये चित्रपटात, नाटकात काम करणं म्हणजे जरा तो कल कमी असायचा त्या काळामध्ये. त्या काळात तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात, ही प्रेरणा कुठून मिळाली, काय सांगाल? नाट्यसृष्टीत माझा पहिला व्यावसायिक नाटकाचा प्रयोग हा 14 जुलै 1974 रोजी शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता झाला. त्या नाटकाचं नाव होतं कोंडी. त्याचे लेखक होते अशोक शहाणे. आज शहाणे सर 92 वर्षांचे आहेत. अप्रतिम नाटक लिहिलं होतं आणि ते INT म्हणजे इंडियन नॅशनल थिएटर या त्यावेळेच्या दिग्गज संस्थेने त्याची निर्मिती केली होती. आणि सतीश दुभाषी, त्यांना मी सर म्हणायचो, गणेश सोळंकी, रजनी जोशी, जगन्नाथ कांदळकर असे दिग्गज कलाकार होते. त्या नाटकाचे मी 80 प्रयोग केले. पण गंमत अशी आहे, त्या नाटकात मला फक्त 4 वाक्यांची एक भूमिका होती. पण तिकडे जे शिकायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचे जे दिग्दर्शक होते ते शंभू मित्रा होते, ज्याने जागते रहो हा राज कपूर साहेबांचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता तुम्ही म्हणताय की तेव्हा नाटकात इतकं येत नव्हते. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तोच खरा काळ आहे की जेव्हा तरुणांचा ओढा जास्तीत जास्त नाटकाकडे जायला लागला. एकांकिका स्पर्धा खूप होत होत्या, राज्यनाट्य स्पर्धा सुरू झालेल्या होत्या आणि त्यामुळे एक रंगभूमीचं आकर्षण, त्यातही प्रायोगिक रंगभूमीचं आकर्षण, हौशी रंगभूमीचं आकर्षण हे तरुणांमध्ये होतं. आणि त्यावेळी माझं वय होतं 17. बरं. तर त्याच्यामुळे तोच एक खरा सुवर्ण काळ मी म्हणेन की आम्हाला नाटकात जावंसं वाटलं. आणि नाटक हे आम्ही प्रोफेशन म्हणून न बघता त्याच्याकडे एक पॅशन म्हणून बघायला लागलो. आणि तिकडनं या खरं तर कारकिर्दीची सुरुवात झाली. खूप छान. 1974 आपली रंगभूमीची सुरुवात आणि तो अनुभव काय सांगाल त्या काळात? सांगतो काय झालं ते की मी SSC पास झालो आणि नाटकामध्ये म्हणजे शाळेत असल्यापासून मला एक नाटकाची आवड. शाळेमध्ये असताना 10वीत असताना करायला गेलो एक, हे बाबूराव अर्नाळकरांचं आम्ही नाटक केलं होतं. आणि ते नाटक एवढं शाळेमध्ये शिक्षकांना, मुख्याध्यापकांना आवडलं की त्यांनी एक आपला पालक दिवस असतो बघा, त्याच्यामध्ये तो प्रयोग ठेवला. आणि त्या काळी आमच्याच भागात राहणारे जे माझे गुरु आहेत, रमेश पवार, हे मला गुरुस्थानी आहेत, होते आणि आयुष्यभर राहतील. तेव्हा त्यांचं गुरु हे नाटक 1972 साली राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं आलं होतं. बरं. आणि मी माझ्या शाळेचे शिक्षक होते, विश्वास पाटील सर म्हणून. तर त्यांना सांगितलं, सर मला नाटकात करिअर करायची इच्छा आहे. मी हडकुळा, सावळा, आवाज शार्प, बारीक, म्हणजे कलाकाराला जी त्या काळी अपेक्षित गोष्टी हव्या होत्या ती कुठलीच गोष्ट नसलेला, पण अभिनय चांगला, लोकांना आवडणारा. आणि मला आमच्या पाटील सरांनी रमेश पवार सरांकडे पाठवलं. त्यांना मी नंतर कधी काका म्हणायला लागलो आणि कधी ते मला मुलासारखा मानसपुत्र मानायला लागले. हे काळाच्या ओघात घडत गेलं. त्यांच्याकडे गेलो आणि मी सांगितलं की मला नाटकात काम करायचं आहे. त्यांना खूप मेहनत करावी लागेल. आणि त्याचवेळी योगायोगाने हे INTमध्ये ते नवीन मुलं शोधत होते एका मॉपसाठी. आणि तिकडे मी आणि माझा मित्र होता विजय ठाकूर म्हणून, आम्ही गेलो आणि आम्ही दोघंही सिलेक्ट झालो. कुठेही मनात नव्हतं, काही नव्हतं, पण योगायोग असा की त्याच वर्षी INTची आंतर महाविद्यालय एकांकिका स्पर्धा झाली
आणि त्या स्पर्धेमध्ये मी वेटिंग फॉर घासलेट हे नाटक केलं. त्या काळी 1973-74 साली प्रचंड म्हणजे घासलेटसाठी रांगा असायच्या. हो, हो. मी माझ्या आईबरोबर जवळजवळ 6-7 तास 1 लिटरच्या घासलेटसाठी थांबलेलो आहे. आणि त्याच्यातून आपण म्हणतो ना उत्स्फूर्तपणे ते म्हणजे एकांकिका लिहिली गेली नव्हती, आम्ही ती इनॅक्ट करत करत केली. आणि त्या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचं बक्षीस मिळालंच, पण मला उत्कृष्ट अभिनयाचं आयुष्यातलं पहिलं पारितोषिक 1974 साली त्या एकांकिकेला मिळालं. आणि ती एकांकिका दुभाषी सर तेव्हा INT संबंधित होते, त्यांनी मला जवळ घेतलं. त्या कोंडीचे जस्ट काही प्रयोग झाले होते आणि ते म्हणाले नाही, हा मुलगा खूप मोठं नाव कमावणार. आणि ती सुरुवात कुठलंही बॅकग्राऊंड नाही, म्हणजे आपण म्हणतो कौटुंबिक वातावरण नाही, नाटकाचं अभिनयाचं काही नाही. पण माझ्या वडिलांना लिखाणाची खूप चांगली आवड होती. ते त्या काळचे BA LLB होते आणि त्यामुळे ते मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला स्वतः लिहून द्यायचे. आणि मग त्याच्यातून ते होत गेलं. आणि ती नाटकाची जी सुरुवात झाली ती म्हणता म्हणता, जसं आता तुम्ही म्हणालात की 51 वर्ष मी या नाट्यसृष्टीत आहे, मी जवळजवळ 31 व्यावसायिक नाटकातून कामं केली. म्हणजे सखाराम बाइंडर, खोलखोल पाणी, जोडीदार, देखणी बायको दुसऱ्याची, कार्टी प्रेमात पडली, माझी लाडकी, ते अगदी हँडसअप ज्याच्यात आम्ही 300 प्रयोग केले. आणि आत्ताच माझं झालेलं दिल धक धक करे हे नाटक, मी 10 नाटकांची निर्मिती केली, अनेक बाहेरच्या नाटकातून कामं केली, 60 ते 65 प्रायोगिक एकांकिका आणि नाटकं केली, जवळजवळ 40 हिंदी आणि मराठी सिरियल्स केल्या, 12 मराठी चित्रपट केले हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेडिओ स्पॉन्सर प्रोग्राम, मी जवळजवळ 2000 रेडिओ स्पॉन्सर प्रोग्राममध्ये भाग घेतलेला. हे सगळं इतकं करत 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 गेलो. आणि त्याचा आनंद एवढाच आहे की आपल्या पाठी कुठलाही गॉडफादर नाही याचं मला कधीही दुःख नाही, पण माझे आई वडील, त्यांचे संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचे मला लाभलेले रमेश पवार हे गुरु. खूपच मोठा प्रवास आहे. रेडिओवर पण काम केलं होतं तुम्ही? रेडिओ म्हणजे काय झालं होतं की मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरीला लागलो. अच्छा. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी सुरुवातीला नोकरीला लागलो तो अकाउंट्स डिपार्टमेंटला. आणि त्यावेळी काय झालं की इंटर कॉलेजिएट स्पर्धेमध्ये, मला वाटतं 1977-78ची गोष्ट आहे, दूरदर्शनने पहिल्यांदी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेतली. बरं. विनय आपटे त्याचे निर्माते होते. आणि त्या स्पर्धेमध्ये मन पिंजऱ्याचे ही एकांकिका होती. आणि त्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळालं. मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. माझ्यावर काम करणाऱ्या सहकलाकारांना त्यांना पारितोषिकं मिळाली. आणि ते नाटक दूरदर्शनने, त्यांची ती कॉम्पिटिशन असल्यामुळे दूरदर्शनवर दाखवलं. अच्छा. आता तेव्हा दूरदर्शन एकच होतं, हे सह्याद्री चॅनल पण नव्हतं, दूरदर्शन. आणि त्यामुळे लोकांना बघायचं म्हणजे तेच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. आणि माझ्या ज्या जाहिरात कंपनीमध्ये मी नोकरीला होतो त्यांचे RC खन्ना म्हणून मालक होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. मी घाबरलो. एक तर त्यांचं इंग्लिश होतं ना, ते बरंचसं ना ब्रिटिश इंग्लिश होतं. बरं. आणि ते काय बोलायचं तर ती सुरुवात होती इंग्रजीची. आणि ते जरा कळायला कठीण जायचं. मी घाबरलो आणि कशासाठी बोलवलं तर त्यांनी मला, मी केबिन नॉक केली, आतमध्ये गेलो, कारण तो प्रसंग आजही तसाच समोर आहे. कम 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 प्रदीप. मला वाटलं काय चुकलं माझं. आय डिड नो दॅट यू आर सच अ फॅन्टास्टिक ॲक्टर. आता हे तरी मी खूप स्पष्ट बोलतोय, तर मला 2 मिनिटं माझ्या हातून काय झालंय कळत नाही. आणि मग ते मी यस्टरडे आय सॉ यू ऑन द टेलिव्हिजन, तेव्हा मला कळलं. आणि म्हणलं प्रदीप आय डिड नो, म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा तू एवढा छान कलाकार आहेस, तर तू अकाउंट्समध्ये काय करतोयस? मला तू मीडियात हवाय. मीडिया म्हणजे रेडिओ पब्लिसिटी, TV पब्लिसिटी, प्रेस पब्लिसिटी. आता यापेक्षा मला आनंद काय असेल. आणि त्यांनी मला त्याच दिवशी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मीडिया डिपार्टमेंटला केलं. आणि ते जे चित्रपट, आपण चित्रपटगृहात जातो बघा, ते जाहिराती दाखवल्या जातात 1-1 मिनिटाच्या, त्याचं शेड्युलिंग असायचं त्या काळी. तर ते शेड्युलिंग करण्याचं काम मला मिळालं. मग तिकडनं मी क्लायंट सर्व्हिसिंग करायला लागलो. हे होता होता झालं काय की तिकडे आम्हाला भेटायला एक RTVC मधून कुसुम कपूर म्हणून यायच्या. कुसुम कपूर या माझ्या जाहिरात क्षेत्रातल्या मला माते समान असलेली व्यक्ती. तर त्यांनी मला एक दिवशी त्यांच्या ऑफिसला बोलवलं. पुढे मी त्याच ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी केली 1982 ते 1992.
त्या कंपनीचं नाव होतं रेडिओ TV कमर्शियल्स. बर. आणि तिकडे 11 भाषेतून रेडिओ प्रायोजित कार्यक्रम केले जायचे. बरं. आणि एक दिवशी मराठीचा कार्यक्रम लिखाणाची जबाबदारी माझ्यावर आली. सुरुवातीला मी काम केलं. खूप चांगली टीम होती. दिग्गज कलाकार होते तेव्हाचे. मानसिंग पवार, रवी पटवर्धन, कुंदा रेगे, अशोक पत्की म्युझिकला असायचे, रवींद्र साठे गायला असायचा, अपर्णा मयेकर गायला असायच्या, अजित कडकडे गायलेले आहेत. तर असा ती टीम बनत गेली. आणि मी काही वेळा लिहिणं, काही वेळा सादरीकरण करणं. म्हणजे माझ्या नशिबाचं जे बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, आज तुम्ही हे मला विचारलंय म्हणून सांगतो. एक 10 वर्षाचा काळ असा होता की आठवड्यातले 5 दिवस माझा आवाज विविध भारतीवर असायचा. अरे वा. LIC, GIC, MIDC, इफ्को आणि RCF या 5 कंपन्यांसाठी मी रेडिओ प्रायोजित कार्यक्रम सादर करायचो. आणि त्याचं शेवटी ओपनिंग आणि त्याचं जे आपण शेवट म्हणतो समारोप, तो माझ्या आवाजात व्हायचा. पण पूर्वीच्या काळी आम्ही नावं नाही सांगायचो. आज रेडिओ जॉकी तुम्हाला नाव कळतं. तर पुष्कळ वेळा गाडीत मी मित्राशी बोललो ना, तर ते मला बाजूचा विचार, हो तुम्ही ते रेडिओ प्रोग्राम RCFचा, LICचा, म्हणजे ते आवाजावरून ओळखायचे. म्हणजे मी एकतर सगळ्यांना सांगतो, कधीही कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड पाळू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा न्यूनगंड पाळू नका, तुमच्या भाषेचा न्यूनगंड पाळू नका. सुधारायचा प्रयत्न नक्की करा. आणि सगळ्यात मोठं आवाजाचा. तुमच्या असलेल्या आवाजात तुम्ही बोलायला सुरुवात करा. पण ते स्पष्ट बोला, स्वच्छ बोला, समोरच्याला नीट कळेल अशा पद्धतीने बोला. त्या कार्यक्रमाची एक सांगता असायची. तर मंडळी, कसा काय वाटला आजचा कार्यक्रम? कार्यक्रमावरचा अभिप्राय आम्हाला नक्की लिहून पाठवा. आणि हो, आमच्या LICवर एक छान घोषवाक्यसुद्धा लिहून पाठवा. उत्कृष्ट घोषवाक्य पाठवणाऱ्याला 100 रुपयाचं इनाम दिलं जाईल. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वारी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. हा जो आवाज आहे तो 5 दिवस जवळजवळ वेगवेगळ्या क्लायंटच्या नावाच्या संदर्भात जायचा. खूप छान. आणि त्यामुळे ही असं रेडिओ कार्यक्रम हे होत गेले. बोलण्याबाबतीत तुमच्याशी कोण स्पर्धाच करू शकत नाही. सुस्पष्ट आणि एकदम कणखर आवाज आहे. तुमच्या आवाजाच्या प्रेमात खूप प्रेक्षक आहेत. खूप सुंदर प्रवास आहे. सर, मागे वळूया थोडंसं. वसईचं आणि तुमचं एक जुनं नातं आहे, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. काय झालं, 1990 साली माझ्या कंपनीने एक मालिका केली. ती दूरदर्शनवर झालेली दुसरी मालिका. बरं. पहिली मालिका लक्ष्मीकांत बेर्डेंची होती. कमलाकर तोरणेंनी ती डिरेक्ट केली होती. नाव माझ्या स्मरणात नाही आहे. आणि दुसरी मालिका ही RTVCने, म्हणजे रेडिओ TV कमर्शियल, जिकडे मी नोकरी करत होतो, त्यांनी केलेली जोडी तुझी माझी. आता ही जोडी तुझी माझी ही मालिकेचं एवढं, त्या मालिकेतल्या कलाकार सांगतो: विक्रम गोखले, स्मिता तळवलकर, स्मिता जयकर, चंद्रकांत गोखले, सुलभा देशपांडे, मी, हे कलाकार. आणि त्याचं जे दिग्दर्शन केलं होतं, कारण आमच्या ज्या, मी म्हटलं मला आई समान असलेल्या कुसुम कपूर, त्यांची चांगली ओळख होती, म्हणजे त्यांचं नातं होतं. त्यावेळेचे दिग्गज हिंदी चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन. रवी टंडन म्हणजे आजची जी सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन, तिचे वडील. आणि तेव्हाचे त्यांचे चित्रपट म्हणजे खुद्दार, खेल खेल में, अनहोनी, बेनाम, असं म्हणजे प्रचंड दिग्गज दिग्दर्शक. पण का माहीत नाही, त्यांनी त्या कुसुमजींबरोबर असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधामुळे त्या सिरियलला होकार दिला. आणि मराठी सिरियल त्यांनी हे केली 13 एपिसोड. तेव्हा सिरियल ही 13 एपिसोडचीच असायची, पण आम्हाला 2 एपिसोड एक्सटेन्शन दिलं होतं आणि 15 एपिसोडची झाली. मग आता त्या सिरियलसाठी आम्हाला जागाच पाहिजे होती, जागा चांगली. तर त्या आमच्या कुसुमजींनी वसईला, पूर्वेला एक 2 बेडरूम किचन हॉलचा फ्लॅट विकत घेतला. आणि तो कम्प्लीट, सिरियल म्हटल्यावर कंटिन्युअस पाहिजे ना शूटिंग. आणि ते वसईला आमचं शूटिंग सुरू झालं. आणि ते शूटिंग सुरू झालं, तो फ्लॅट एवढा सुंदर सजवला होता. ती सिरियल प्रचंड गाजली, जोडी तुझी माझी. आणि ती सिरियल संपल्यानंतर त्या फ्लॅटचं करायचं काय, तेव्हा माझ्याकडे तसं घर नव्हतं. बरं. मला कुसुमजीने सांगितलं, प्रदीप, या फ्लॅटमध्ये तुम्ही राहा. बरं. पैसे कधी द्यायचे तेव्हा द्या. खूप अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व होतं ते. आणि ते नंतर मी पुढे पैसे दिले, तो फ्लॅट घेतला. आणि तिकडे मी राहत असतानाच 90 साली हितेंद्र ठाकूर, माझ्या मते त्यांचं वय तेव्हा 27 एक असावं,
पहिलं वसईचा कला क्रीडा महोत्सव. हो हो. आणि तो काय असतोय बघायला माझे एक मित्र होते अनिल ठाकूर म्हणून, ते मला चिमाजी अप्पा ग्राउंडवर घेऊन गेले आणि तेवढ्यात तिकडे हितेंद्र ठाकूरजी उभे होते. तर मला अनिल म्हणायचं तुला ओळख करून देतो, बऱ्याच सुरस आणि गोष्टी ऐकलेल्या होत्या वसईविषयी. गेलो तर अनिल म्हणाला प्रदीप कबरे. म्हटलो एक धीरगंभीर आवाज आला, हो बघितलंय सिरियल्स म्हटलं. आणि ती जी काय ओळख झाली, मला काही कल्पना नाही, त्यांनी मला डायरेक्ट स्टेजवर नेलं, व्यासपीठावर नेलं आणि मला भाषण करायला लागलं. आणि ठीक आहे, भाषण करणे थोडंसं मला वक्तृत्व चांगलं असल्यामुळे ते भाषण छान झालं आणि तिकडनं एका मैत्रीला सुरुवात झाली. ती आज म्हणजे यावेळेचा देखील वसई कला क्रीडा महोत्सव एक कोविडचा काळ सोडला जो त्या वर्षाचा, तर झालेला प्रत्येक 1990 सुरुवात ते आजपर्यंत एकही कला क्रीडा महोत्सव नाही जिथे मी एक दिवस जाऊन पूर्ण हजेरी लावलेली नाही. या वर्षी देखील लावलेली आहे. आणि ते एक ऋणानुबंध म्हणजे हितेंद्र ठाकूर म्हणजे माझ्याकडून अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र आहेत. मी त्यांना भावाप्रमाणे मानतो. त्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू, अरे मुंबईत, मीच त्यांना विचारलं, अरे मुंबईत तुम्ही एवढं छान तिकडे काम करता, माझ्या सुपरविजन खाली ओल्ड विवा कॉलेजला जो ओपन रंगमंच आहे तो देखील माझ्या सुपरविजन खाली झाला. आणि बाबा पारसेकर ज्येष्ठ नेपथ्यकार त्यांनी त्याची ती रचना केली त्यावेळी. आणि मग मीच एक दिवशी आप्पांना विचारलं, अरे एवढं तुम्ही इकडे छान करता तर मुंबईत तुम्ही काय करत नाही, म्हणजे तू बघ अभ्यास कर. आणि एक दिवशी एका संध्याकाळी आमची भेट झाली होती, तेव्हा माझा पत्ता विचारला गेला. तर म्हटलं काहीतरी आमंत्रण द्यायचं असेल म्हणून दिलं असेल. आणि माझ्या हातात पत्र आलं की तुमची मुंबई शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती पुढील आदेश होईपर्यंत करण्यात आलेली आहे. आणि ते मला वाटतं 2009 ते आज मी आहे. राजकारण हा माझा पिंड नाही आहे, पण समाजकारणाची मला आवड आहे. हितेंद्र ठाकूर या व्यक्तीवर माझं नितांत बंधुप्रेम आहे. त्यामुळे मी त्या पक्षाशी जे 2009 साली घेतलेलं आहे ते एक समाजकार्य म्हणून पूर्ण बांधील आहे. आणि यथाशक्ती यथाभक्ती बहुजन विकास आघाडीचं जे काही मला काम मुंबई शहरात करणं शक्य होतं ते मी करत आलेलो आहे. तर आणखीन एक सांगतो, माझ्या आयुष्यात जेवढे माझे सन्मान झाले आहेत, माझे सत्कार झालेले आहेत, ते जेवढे मुंबईत झाले नाही आहेत तेवढे माझे वसई विरारमध्ये झालेले आहेत. हे मी अगदी विनम्रपणे नमूद करेन. हे झालं माझं आणि माननीय हितेंद्र ठाकूर यांच्या मैत्रीचं नातं. वसईमधली अनेक दिग्गज मंडळी, म्हणजे मी त्यांच्या कुटुंबातला झालो असेल किंवा ते माझ्या कुटुंबातले झाले असतील. तिकडे गवाणकर साहेब होते, मनुकाका परोळेकर होते, आबा तावडे होते, मधुकर तावडे, मालकम बाप्टिस्ट आहे, म्हणजे एवढे मित्र आहेत. आजही माझा बँकेचा अकाउंट हा बसीन कॅथलिक बँकेमध्ये आहे, जो तेव्हा काढलाय 90 साली. कारण माझ्या मते ही अशी एक बँक आहे जी खऱ्या अर्थी संपूर्ण व्यवहार मराठीतून करते. त्यामुळे अनेक मित्र, म्हणजे माणिकपूर पासून म्हणाल तिकडे, मग माणिकपूर म्हणू नका, आपला पारनाका म्हणू नका, होळी म्हणू नका, गिरीज म्हणू नका, निर्मळ म्हणू नका, मी कुठेही गेलो तर मला चहा आणि जेवण आरामात मिळू शकते, इतके ऋणानुबंध आहेत. तर हे झाले ते ऋणानुबंध. पण त्याहीपेक्षा एक अत्यंत आगळा वेगळा ऋणानुबंध असा आहे की मी जेव्हा वसईला वास्तव्याला होतो, मी 2च वर्ष होतो, 90 ते 92, त्याच वर्षी माझ्या मोठ्या मुलीला ॲडमिशन घ्यायची होती. आणि ती वसईच्या पूर्वेला मला वाटतं ओखीवऱ्याला एक अप्रतिम कॉन्व्हेंट स्कूल आहे. मी तिकडे जर डोळे बंद करून त्यावेळी मी गेलेलो आहे तर मला वाटलं आपण कुठे स्वित्झर्लंडला आलो आहे की. आणि एकतर शिक्षणाची हे पण खूप उच्च दर्जा, त्यामुळे ती तिकडे गेली. आणि 1992 साली माझी जी दुसरी मुलगी आहे ती प्रतीक्षा, तिचा जन्म वसईला झाला 2 ऑक्टोबरला. आणि तो झाला ते डॉक्टर शिरीषकर. आता तर ते एवढे मोठे नामांकित डॉक्टर आहेत आणि ते अगदी वसईच्या पूर्वेलाच त्यांचं हॉस्पिटल होतं. म्हणजे त्याच दिवशी मला दौरा होता माझी लाडकीचा, दुपारी निघायचं होतं आणि सकाळी बायकोला प्रसूती वेदना सुरू झाली. आणि मी तो फार मोठा किस्सा आहे की तुम्हाला माहिती आहे, जर वसईला राहत्याला प्रत्येकाला माहिती आहे, तेव्हा पश्चिम आणि पूर्व याच्यामध्ये फक्त ती रेल्वे ट्रॅक होता. आणि तिकडे
जर मोकळा असेल ट्रॅक तर 2 मिनिटात आपण चालून जायचो. पण त्या मालगाड्या असायच्या, ते मालगाडी असली की तुम्हाला ती दिवसभर तिकडनं हटायची नाही. आणि सकाळी 5ची गोष्ट, मी हैराण झालो, काय करू का, मालगाडी दिसत होती समोर उभी राहिलेली. आता ओलांडून जायचा, तिकडे रिक्षा वगैरे काही नव्हती, शक्यच नव्हतं. जवळजवळ 1 तास तर चालत जायला लागला असता, रिक्षानेच 20-25 मिनिटं लागली असती. आणि तेवढ्यात ती मालगाडी हलताना दिसली. ती मालगाडी 5 मिनिटात निघून गेली. मी माझ्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिकडे प्रतीक्षाचा जन्म झाला. पण त्या जन्माच्या वेळी या पार नाक्याला लक्ष्मी स्टोअर्स म्हणून अत्यंत प्रसिद्ध स्टोअर आहे. आणि तिकडे माझा ते स्टोअर ज्याच्या मालकीचं होतं तो कुमार पाटील माझा अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र होता. आज तो हयात नाही आहे. पण मी इथे नसताना देखील त्यांनी त्यावेळी माझ्या बायकोची जी काळजी घेतली, एक आपण म्हणतो ना बाळंती नसतेवली वगैरे, म्हणजे कुमार पाटील आणि कुमार पाटीलची पत्नी हे दोघंही फार देव माणसं होती. त्याची पूर्ण फॅमिली, त्याचे वडील, त्याचे मोठे बंधू. पण ही ऋणानुबंध मला वसईमध्ये मिळालेलं आहे. त्यामुळे मग पुढे असं झालं की तीच माझी मोठी मुलगी माझी जेव्हा तिने CETची परीक्षा दिली आणि तिला काहीतरी 98% पर्सेंटाईल आली, पण तरी देखील तिला हवं असलेलं कॉलेज मिळत नव्हतं. म्हणजे लोकांना बजाज हवं असतं आणि नेमकं तिला कॉलेज आलं ते विवा कॉलेज. आता माझा काही ओळख नाही, काही संबंध नाही, विवाहाला ती डायरेक्टलीच जाते. आता ही थोडीशी साशंक होती. तेव्हा हे आप्पाशी बोललो. आपण म्हणला तिला कॉलेजला घेऊन ये, तिला कॉलेज बघून जाणे ठरवू दे प्रतीक. मी मुलीला कॉलेजला घेऊन गेलो. मुलीने कॉलेज बघितलं आणि मला म्हणाली, डॅडा मला हे कॉलेज चालेल. एवढं सुंदर एज्युकेशन MMS किंवा MBAचं आपल्या विवा कॉलेजला आहे. माझ्या मुलीने तिकडनं शिक्षण पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी तिला जॉब लागला. आणि आज माझी मुलगी एका मोठ्या शिपिंग कॉर्पोरेशनची HR म्हणून दुबईला कार्यरत आहे. त्यामुळे आपण म्हणतो वसई विरार हे संस्कृतीचं तर माहेरघर आहेच, पण त्याचबरोबर आता शिक्षणाचं आणि चांगल्या आरोग्याचं देखील माहेरघर आहे, एवढं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि त्याचं जास्तीत जास्त श्रेय हे माननीय हितेंद्र ठाकूर आणि त्यांची संपूर्ण टीम, राजू नाना पाटील असतील, आता आपले महापौर झालेत राजीव पाटील आहेत, आमचे जितूभाई आहेत. तर ह्या सगळ्यांनी मिळून खूप तिकडे नारायण मानकर जे आहेत, जितूबाई शहा मी म्हटलं, या लोकांनी वसई विरारचं सर्व दृष्टीने विकास कसा होईल यासाठी खूप कार्य केले. खिडकी या अभिवाचनाबद्दल तुमचं आत्ता पण ते चालू आहे ना? खिडकी आत्ता परवा शो झाला NCPA ला खिडकी. आता तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला म्हटलं मी एवढी नाटकं केली, एवढे रेडिओ कार्यक्रम केले. मी रेडिओ कार्यक्रम जवळजवळ माझ्या मते 600-700 रेडिओ कार्यक्रम लिहिले. म्हणजे त्याच्यात मी पुन्हा प्रपंच, म्हणजे माहिती पूर्वी प्रपंच हा जो रेडिओवर कार्यक्रम असायचा, टेकाडी भाऊजी, पंत आणि मीना वहिनी, हा म्हणजे दिग्गजांनी लिहिलेला कार्यक्रम आहे. पु ल देशपांडेंनी लिहिलेला आहे, शन्ना काकांनी लिहिलं आहे, मला वाटतं वपू काळेंनी लिहिलेलं आहे. मला एक दिवशी ऑल इंडिया रेडिओतून फोन आला की प्रपंच लिहाल का? हे म्हटलं ती कॅरेक्टर फिक्स आहेत ना, पंत, मीनावहिनी आणि टेकाडे भाऊजी. आणि ते मी लिहायला घेतलं, तो आवडला. तर हा म्हणतात ते जो मी 150 प्रपंच, मग पुन्हा प्रपंच, अहो प्रपंच अशी वेगवेगळ्या टायटल्सने ते आलं होतं आणि ते लिहित गेलो. रेडिओ कार्यक्रम मी म्हटलं तसं त्या जवळजवळ 5 क्लायंटसाठी ते कार्यक्रम लिहिले. 500 किंवा म्हटलं मी 650-700 कार्यक्रम, रेडिओ कार्यक्रम मी लिहिले. नाटक लिहिलं मनात माझ्या, काही ट्रान्सलेशन्स केलं, शिकस्तसारखं नाटकाचं ट्रान्सलेशन केलं, एप्रिल फुल बनायासारखं हे केलं, जी एकांकिका होती योगेश चव्हाणांची, ते 2 अंकी त्याचं लिखाण केलं. त्यावेळी कमर मी अनेक जिंगल्स लिहिल्या, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो म्हणून अनेक जाहिराती लिहिल्या. पण हे सगळं कसं होतं म्हणजे हे कमर्शियल लिखाण होतं, ज्याला आपण एक साहित्यिक मूल्य असं म्हणतो. शेवटी ती कथा आहे असेल, कादंबरी असेल, कविता असेल किंवा ललित लिखाण. तर एक दिवशी मी असा ऑफिसला चाललो होतो आणि मी ते नॅशनल पार्कवरून गाडीने वळण घेतलं आणि ते मला एक दृश्य दिसलं. आणि ते दृश्य एवढंच होतं की ते सिमेंट कॉन्क्रीटचा तो रस्ता होत होता गोरेगावकडचा, नॅशनल पार्क ते गोरेगाव. आणि तिकडे एक 10-12 वर्षाचा मुलगा ते पाणी जे सिमेंटच्या रस्त्यावर पाणी टाकतात ना, पखाली, ते बघा चांबड्याचं, आणि तो पाणी टाकत चालला होता. ते सहज मागे मी खिडकीतून असं बघितलं आणि अरे, तर तो मुलगा अशा उड्या मारत चालला होता. कारण तो मे महिना होता, खूप सिमेंट तापलेलं असतं आणि त्याच्या पायात चपला नव्हत्या. आणि ते मला दृश्य एवढं, मला माझं लहानपण आठवलं.
आणि हा मुलगा पोटाची खळगी भरण्यासाठी हे काय करतोय, आणि तेव्हा आम्ही काय करायचो सहलीला वगैरे कशा मजा कर, आणि त्याच्यातून ती पहिली खिडकी झाली. बरं. मग ते मला एक ना असा आनंद वाटला, रे खिडकीतून आपण काहीतरी बघितलं. मग दुसऱ्या वेळी मी बसच्या खिडकीतून एक गोष्ट पाहिली, मग एकदा रिक्षाच्या खिडकीतून एक गोष्ट दिसली, मग मला रेल्वेच्या खिडकीची गोष्ट आठवली. असं करत ना मी एक 7-8 खिडक्या लिहिल्या. त्या काही खिडक्या धनुर्धारी मासिकामध्ये माझ्या प्रकाशित झाल्या. त्याच काळात मी आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रमुख कार्यवाह निवडून आलो, आणि शन्ना नवरे या दिग्गज व्यक्तिमत्वाशी माझी ओळख झाली. आणि शन्ना काकांचा तर मी प्रचंड फॅन, म्हणजे त्यांची बोलण्याची ते पण कथाकथन करायचे, आणि त्यांच्या कथा सुंदर मला वपूंच्या आवडायच्या, शन्ना काकांच्या आवडायच्या, जयवंत दळवींच्या कथा आवडतात, दमा मिरासदारांच्या आवडतात, शंकर पाटलांच्या आवडतात, मधु मंगेश कर्णिकांची पुस्तकं आवडतात, पु ल आणि अत्रे तर आहेतच. तर ते मी शन्ना काकांना आता कसं म्हटलं, एक दिवशी घाबरत, कारण शन्ना काकांनी मला 2दा घरी जेवायला वगैरे बोलवलं, त्यामुळे एक जवळीक आपुलकी वाटली. म्हटलं काका मी असं एक लिहायचा प्रयत्न केलाय, अरे पण दे ना वाचायला. आणि म्हणून त्यांनी खिडकीच्या 2 माझ्या हे वाचल्या, आणि मला त्यांचा फोन आला, अरे प्रदीप तू छान लिहितोस, तर तू घाई करू नकोस, या तुझ्या 15 खिडक्या झाल्या ना मला सांग, मी तुला छापून द्यायला मदत करतो, कोठावळी किंवा परसुरेंना सांगतो. केवढं मोठं मन. तर हे सगळं झालं आणि मी खिडक्या लिहित गेलो, आणि 12-15 खिडक्या झाल्या, पण तेव्हा शन्ना काका हयात नव्हते. आता करायचं काय बरं, मला यातलं काहीच गम्य नाही, कोणाकडे कसं म्हणजे याचं इकॉनॉमिक्स काय आहे, अर्थशास्त्र काय आहे, की आपण मग कसं प्रिंट करायचं काय. तर मी एका ओळखीच्या प्रकाशकाला विचारलं, पण त्यांनी जो मला खर्च सांगितला तो माझ्या आवाक्यातला नव्हता. तर माझे एक मित्र आहेत ऋषिकेश कुलकर्णी, ते माझे कलिग आहेत, तर त्यांची प्रिंटिंग प्रेस आहे. ते म्हणजे सर तुम्ही काळजी करू नका, आपण बघूया, तुम्हीच छापा. तर माझी संस्था आहे आरती आर्ट अकॅडमी, जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, आणि त्या ट्रस्टची जी आपले काय काय कार्य करतो त्याच्यामध्ये पुस्तक छपाई हे कार्य आहे, साहित्याची छपाई. आणि म्हणून मी माझ्या खर्चाने ते पुस्तक छापलं. अक्कल नाही, माहिती नाही, 1000 प्रती छापल्या. अरे करायचं काय, पण म्हटलं ठीक आहे आता आपण उतरलोच आहोत ना, कारण इव्हेंट हा माझ्यासाठी तो माझ्या रक्तात भिनलेला आहे. म्हणून मी प्रबोधनला मुख्य थिएटरमध्ये 1000 कॅपॅसिटी असलेल्या थिएटरमध्ये माझ्या पुस्तकाचं विमोचन ठेव, आणि त्या पुस्तकाला प्रस्तावना गंगाराम गवाणकरांनी केली. ते एक दुसरं माझं पितृतुल्य माझ्या जीवनातलं व्यक्तिमत्व. ते आले, गिरीश ओक माझा मित्र आला, हितेंद्र ठाकूर आले, मनीषाताई चौधरी आल्या, राजू नाना पाटील आले, आणि खूप सुंदर प्रकाशन समारंभ झाला. आणि त्या दिवशी जवळजवळ 750-800 प्रेक्षक होते. 425 प्रती त्या दिवशी विकल्या गेल्या. अरे त्याच्यानंतर मी 10-15 प्रती वेगवेगळ्या आपण म्हणतो ना ग्रंथालयाला वगैरे भेट दिल्या, कोणी मित्रमंडळींना दिल्या, तर ओव्हरऑल समजा 50-60 प्रती अशा मी दिल्या असतील. आणि एक दिवशी खिडकीचं एक अशी खिडकी वाचली मित्रांसमोर. अरे म्हटलं एवढं सुंदर वाचतोस ना, तू ह्याचे प्रयोग का नाही करत. तोपर्यंत डोकार म्हटली चांगली कल्पना आहे. आणि तेच पुन्हा योगायोगाने इकडे ज्येष्ठ नागरिक संघ बोरिवली, तिथे माझा त्यांनी खिडकीचा कार्यक्रम ठेवला. जवळजवळ 250 जण होते, एक माणूस हल्ला नाही. तेव्हा मला कळलं की नाही, आपल्या वाचनात काहीतरी दम आहे, तर आपण करूया. म्हणून दुसरा प्रयोग केला. असं करता करता 3रा प्रयोग माझा कल्याणला होता. तो माझे सहकारी आहेत शिवाजी शिंदे, माझ्या कलाकार संघाचे ते पदाधिकारी होते. ते म्हणाले सर तुमचा कल्याणला प्रयोग करूया का. म्हटलं करा ना. आणि तेव्हा काय मी मानधन वगैरे विचार करायचो नाही, कारण पुन्हा प्रोफेशन म्हणून तेव्हा बघितलं नव्हतं. अर्थात माझं चरितार्थ हा याच ह्याच्यावर चालतो, पण तो पैसा हा मी अजूनपर्यंत तसा, पण आता शेवटी एवढं सुंदर होतं त्यावेळी मी ते करतो. पण तेव्हा काही मी मानधन विचार करायचो नाही, आणि मी गेलो आणि मी कार्यक्रम केला. आणि तेव्हा संपल्यानंतर 2 महिला व्यासपीठावर आल्या, स्टेजवर आल्या, म्हणाले सर मला याची एक प्रत विकत मिळेल का. अरे म्हटलं हा तर कधी विचार करू. माझ्याकडे 1-2 प्रती होत्या योगायोगाने, त्या 2 प्रती मी त्यांना दिल्या, त्या त्यांनी विकत घेतल्या. ते माझ्या डोक्यात आलं, आणि म्हटलं मग मी त्याच्यानंतरचा आता कालचा NCPA माझा 52वा प्रयोग झाला. मग प्रत्येक प्रयोगाला मी प्रेक्षकांना एक विनंती केली की मी इकडे पुस्तक विकायला आलेलो नाही, हेच वाक्य मी बोलतो तिथे, पण आज आपल्याला जर मराठी भाषेचं जतन, संवर्धन, प्रसार आणि प्रचार व्हायचा असेल ना, तर तो आपण केला पाहिजे. आपण कोणालाही वाढदिवसानिमित्त गुच्छ नेऊन देतो, आपल्याकडे काही कार्यक्रम केला तर पाहुण्यांना गुच्छ देतो, जो गुच्छ विंगेत पडलेला असतो. त्याच्यावेळी तुम्ही एक पुस्तक द्या. आज गुच्छ तुम्हाला 250-300 रुपयाच्या खाली मिळत नाही, मग त्याऐवजी एक 200 रुपयाचं पुस्तक द्यायला काय हरकत आहे. बरोबर, अगदी बरोबर. ही कल्पना माझ्या प्रत्येक, तुम्हाला सांगतो, माझे जवळजवळ पुढच्या 800च्या दरम्यान कॉपी या कार्यक्रमातून विकल्या गेल्या.
आणि आता मी 3री आवृत्ती काढली. वा वा वा. तर ही खिडकीची कथा आहे. वाक्य म्हणजे ते असं आहे की ते प्रेक्षकांना कळेल की काय नेमकं खिडकी. हा म्हणजे बसचा प्रवास आहे. मला बसच्या खिडकीचं मी वर्णन करताना त्याच्यामधली एक सुंदर अशी गोष्ट आहे की एक जोराने हिसका लागतो आणि बस थांबते. हा. अर्थात ड्रायव्हरची तशी चूक नसते, कारण ऐनवेळी लाल सिग्नल पडलेला असतो. हो. आणि त्यामुळे ते जे आतले जे प्रवासी आहेत हम्म. ते एकमेकावर आदळतात. हा. दुसरा प्रवासी असतो तो खाली बसलेले एकमेकांच्या सीटावर हवं. आता यामध्ये प्रत्येकाच्या मानसिकता वेगळ्या आहेत. जे साधारण सिनियर लोक आहे ना ते धक्का बसल्यानंतर तो गचका, अरे काय घरी पोचवतोय का वर पोचवतोय, ऑलरेडी स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे, घरी जाऊन ट्रॅक्शन लावावं लागणार. हे कोणाची वयस्काची प्रतिक्रिया. तेच 2 तरुण एकमेकाला आदत तो कानात बोलतो, आईला काय सही ब्रेक मारला कारण पाठीमागे मुलगी असते. तर प्रत्येकाच्या मानसिकता कशा. आणि त्याच वेळी तिकडे खाली ट्रॅफिक हवालदार कोकलतो, ये काय सिग्नल दिसत नाही काय, काय डोळं फुटलं का काय, गाडी चालवतोय. म्हणजे प्रत्येकाच्या बोल. आता ह्याच्यातून काय होतं, ती कॅरेक्टर्स उभी करणं, तो प्रसंग उभं करणं, यातली एक गंमत. आणि त्यामुळे खिडकी हे अभिवाचन न वाटता, काही वेळ लोक म्हणतात आम्ही नाट्यप्रयोग बघितल्याचा आम्हाला. हो, अगदी तसंच वाटलं मला आता काही क्षणामध्ये. खूप छान. आणि मी नक्की येणार आहे तुमचा खिडकी हा प्रयोग बघायला. पालघरला लावा, येऊन करू. हो नक्की सर, या विषयावर आपण हे सहभागी बोलूया. नक्की. खूप छान. गुरु प्रोडक्शन ही आपली नाट्यसंस्था आहे. हो. त्या संस्थेविषयी काय सांगाल? कसं असतं, आपल्या मराठी रंगभूमीवर किंवा कुठल्याही व्यवसाय, चित्रपट असेल, मालिका असेल, तुमच्या मागे एकतर कोणीतरी असावं लागतं किंवा तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता असली तरी त्याहीपेक्षा एक नशीब नावाची गोष्ट असते, ती असावी लागते. त्यामुळे आपल्याला हवी असलेली भूमिका, आपल्याला हवी असलेली कलाकृती आपल्यासाठी दुसरा कोणी सादर करत नाही. खरं. कारण त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार असतात. तर तुमच्यावरती कोण कशासाठी ती रिस्क घेईल, हा विचार माझ्या नेहमी मनात होता. आणि त्यामुळे मी कोणाकडे तरी काम मागणं यापेक्षा मीच कोणाला तर काम देऊ शकलो तर किती चांगलं होतं. आणि म्हणून मी गुरु म्हणजे मला अनेक गुरु आहेत. सगळ्यात प्रथम माझे आई वडील गुरु आहेत, माझे आध्यात्मिक गुरु आहेत, माझे सांस्कृतिक गुरु आहेत, माझे शैक्षणिक गुरु आहेत, माझे राजकीय गुरु आहेत. त्यामुळे गुरु प्रोडक्शन हे नाव ठरवलं. आणि मी आपल्याला हवी ती भूमिका, आणि बोल बाबी बोल नावाचं नाटक माझ्या वाचनात आलं होतं सुधीर कवडीनेला. आणि ते मी कमलाकर सारंग सरांना, त्यांच्यावर मी सखाराम बाइंडर, खोल पाणी आणि जोडीदार असे 3 नाटकं करत होतो. त्यांनाही ते नाटक आवडलं. त्यांनी ते नाटक दिग्दर्शन केलं आणि माझ्या वडिलांची भूमिका केली. बरं. आणि बोल बाबी बोल हे नाटक एवढं लोकांना आवडलं, मला पैसा नाही मिळाला. माझं खूप नुकसान झालं दुर्दैवाने. ते नाटकाची मी निर्मिती केली. पण त्या नाटकाने मला निर्माता आणि कलाकार म्हणून ओळख मिळवून दिली. आणि तिकडनं गुरु प्रोडक्शन या संस्थेची सुरुवात झाली. मी एक 10 नाटकांची निर्मिती केली आहे हँडसअपपर्यंत. पण मला अभिमान आहे, जे मी नाटक केलं, कुठल्याही समीक्षकांनी कधीही माझ्या कुठल्याही नाटकावर टीका केली नाही. माझं भरभरून कौतुकच केलं. आणि मला फार पैसे मिळाले नसतील, पण मला मिळालेलं जे लौकिक यश आहे ते फार मोठे. गेल्या 50 वर्षाच्या प्रवासातील आपला आठवणीतला एखादा क्षण? अमुक एक असा आठवणीतला क्षण पण सांगतो ना. आपण म्हणतो मी व्यावसायिक नट आहे. आता व्यावसायिक नट म्हणजे काय, मी पैसे घेऊन काम करतो. मग जेव्हा मी पैसे घेऊन काम करतो तेव्हा माझं एक दायित्व त्या निर्मात्याकडे पण असतं. बरोबर आहे. बरोबर. मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण ती माझी संस्कृती नाही. मी तुम्हाला म्हटलं कमलाकर सारंग आणि लालन सारंग या 2 विभूती ज्यांच्या संस्थेतून मी 3 नाटकं केली, सखाराम बाइंडर, खोल पाणी आणि जोडीदार. आणि त्यांनी मला अक्षरशः आपल्या घरातल्या सदस्यासारखं वागवलं. म्हणजे सगळ्यात अगोदर मी सांगतो, लालनताई त्यावेळेच्या त्या अत्यंत नामांकित अभिनेत्री होत्या. रात्री प्रयोग झाल्याशिवाय, मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो, नोकरी करत होतो मी चर्चगेटला. त्यामुळे आई वडिलांना सांगितलं होतं रात्रीच्या प्रयोगाला प्रदीप आमच्याकडे झोपेल, म्हणजे पुन्हा पुरीला येऊन सकाळी. तर रात्रीचा प्रयोग झाला शिवाजी मंदिर किंवा कुठला गडकरी, आणि मी दादरला त्यांच्या माईमला राहायचे ते,
तिकडे गेलो की लालनताई मला चपाती लागते म्हणून रात्री स्वतःच्या हाताने चपाती करायची आणि मला गरम गरम जेवण द्यायचं. आता हे उपकार आहेत अगदी. आणि ते मी विसरणार नाही. म्हणून लालनताई, कमलाकर सारंग सर, तिथलाच एक किस्सा आहे. मी त्यांच्याकडे पहिलं नाटक केलं सखाराम बाइंडर. हा किस्सा मला वाटतं सरांनी बाइंडरचे दिवसमध्ये कदाचित लिहिलाय किंवा मला कल्पना नाही. सखाराम बाइंडर 1972 साली पहिल्यांदा आलं, ज्याच्यामध्ये निळूभाऊ फुले होते, कुसुम कुलकर्णी होत्या, नारायण पै होते. 1982 साली कलारंग, कमलाकर सारंग सर आणि लालनताई यांच्या संस्थेने ते नाटक पुनरुज्जीवित केलं. बरं. 1982 साली. बरं. आणि तेव्हा मला त्यांनी दाऊदच्या भूमिकेसाठी सिलेक्ट केलं. मला वाटतं ते माझं नाव त्यांचे चिरंजीव राकेश सारंग, जो माझा चांगला मित्र होता आहे, त्यांनी सजेस्ट केलं आणि मी दाऊदची भूमिका केली. आता बघा, तेव्हा मी सांगितलं मी नोकरी करत होतो. मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो, मी एक्झिक्युटिव्ह होतो. आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये तुम्हाला रजा पटापट मिळत नाही. म्हणजे पुण्याला जर शो असेल ना, तर तेव्हा गाडी 1ला सुटायची, कारण घाटात कधी गाडी रात्रीचा 10चा प्रयोग असला तरी 1ला, आता 4ला सुट. पण मला त्या गाडीने जाता यायचं नाही, कारण मला हाफ डे मिळणं कठीण असायचं. मग मी 4 वाजता स्वतःच्या खर्चाने दादरला टॅक्सी पकडून जायचो. तेव्हा टॅक्सी होती 90 रुपये, आजही आठवतं. आणि मला प्रयोगाचं मानधन होतं 50 रुपये. मी 40 रुपये माझ्या खिशातून खर्च करून जायचो. अर्थात हे सरांकडे वगैरे, कारण माझी आवड होती. आणि नाही तर मी गाडीने गेलो असतो, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. विषय असा आहे की मी नोकरी करणारा. आणि 1982 साली सखाराम बाइंडर आलं. त्याचे कलाकार सांगतो तुम्हाला: इंदुमती पैंगणकर, कानन कौशलताई, माया जाधव, चंदू पारखी, मी. आणि सखाराम विजय जोशी म्हणून पुण्याचे कलाकार होते. आता गंमत बघा, ही प्रेक्षकांनी ऐकावी, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असते. व्यावसायिक आलेलं नाटक, मी एकटा नोकरी करणारा, कानन कौशल संपूर्ण व्यावसायिक, माया जाधवताई संपूर्ण व्यावसायिक, चंदू पारखी संपूर्ण व्यावसायिक, आणि तो विजय जोशी म्हणून पुण्याचे. 25 प्रयोगानंतर त्या नाटकाचे 105 प्रयोग झाले 1982 साली. 25 प्रयोगानंतर अशी अवस्था होती. मला का कोणी सोडलं नाटक मला माहीत नाही. इंदुमती ताई नव्हत्या, त्यांच्या जागी जुईली देऊसकर आली. माया जाधव, ज्या चंपाचा मेन भूमिका करायच्या, त्या नव्हत्या. लालनताई स्वतः तो रोल करायला लागल्या. चंदू पारखी, त्यांनी काही कारणास्तव नाटक सोडलं होतं. त्यांच्या जागी राजा नाईक, फार दिग्गज कुणी कलाकार, ते आले. आणि जो सखाराम बाइंडर, विजय जोशी, त्यांनी नाटक सोडलं. त्याच्या जागी स्वतः कमलाकर सारंग सर काम करायला लागले. आणि मी, हे सगळे व्यावसायिक, आणि मी नोकरी सांभाळून 105 प्रयोग, एकही रिप्लेसमेंट नाही. सखाराम बाइंडर केलेला माणूस आहे. आणि हा किस्सा मी अभिमानाने सांगतो. याची कुठे नोंद होईल का रंगभूमीवर होईल की कोणाच्या हृदयात होईल मला माहीत नाही, पण माझ्या हृदयात नक्की. खूप छान. टिकून राहणं, समजून घेणं, हे मला वाटतं स्वतःच्या मोठेपणावरच अवलंबून आहे, आणि तो तुमच्याकडे आहे. आपण असंख्य नाटकं, चित्रपट, लिखाण खूप केलेलं आहे, पण तुमच्या मनाजवळचं कोणतं नाटक आहे? आणि बोल बाबी बोल, त्यातला एखादा प्रसंग किंवा किस्सा सांगता येईल का आम्हाला? नाही, बोल बाबी बोलचा किस्सा तर एवढा प्रचंड आहे. बोल बाबी बोल ह्या नाटकाचं कथानक असं होतं की पूर्वीच्या काळी बघा, वडिलांच्या अधिपत्याखाली मुलं मोठी व्हायची. म्हणजे मुलांनी कुठल्या शाळेत जावं, कुठल्या कॉलेजमध्ये जावं, नोकरी लागल्यानंतर त्याला मिळणाऱ्या पगाराचं त्यांनी हे कसं करावं, आईच्या हातात आणून तो पगार द्यावा, स्वतःला खर्चासाठी कसं ठेवावं, मग त्याचं लग्न, मुलगी आईवडील ठरवणार, मग त्यांनी लग्न करायचं, मग त्यांच्याबरोबर राहायचं, संसार करायचा, उगाचं उधळण करायचं नाही, असं प्रचंड वडिलांचं एक, म्हणजे वडील विलन नव्हते, खलनायक नव्हते, पण वडिलांची भूमिका ही तशी ताठर असायची. अशा ताठर वडिलांच्या भूमिकेत कमलाकर सारंग आणि तो मुलगा बाबी म्हणजे मी. आणि ते नाटक हे मुलगा आणि वडील यांच्यातला संघर्ष, कधी मुलासमोर तोंड उघडून न शकणारे असं व्यक्ती आणि आईची होणारी दोघांच्या मधली घुसमट, अशा अप्रतिम विषयावरचं ते नाटक होतं. आणि ते नाटक लोक ढसाढसा रडायचे माझे काही प्रसंगांमध्ये, जेव्हा मला बायको सोडून जाते, वडिलांसमोर मी काही बोलू शकत नाही,
तर ठाण्याचा प्रयोग होता आणि प्रयोग संपला. संपता संपता एक समोर कोणीतरी प्रेक्षकगृहात बेशुद्ध पडला असं कळलं. हो. आम्ही कर्टन काढला, काय झालं कळायला मार्ग नाही. एक 5 मिनिटानंतर त्या मुलाला घेऊन, एक 24-25 वर्षाच्या मुलाला घेऊन तुझे बरोबरीचे लोक, प्रेक्षक, ते नातेवाईक होते काय मला आता आठवत नाही, ते वर आले आणि तो म्हणाला मी बाबी आहे, हो. माझी अवस्था तुमच्यासारखी आहे. त्याला म्हटलं अरे बाबा माझी अशी अवस्था नाही आहे, हे मी कलाकार आहे, हे माझे आई वडील खूप चांगले आहेत, माझ्यावर अशा पद्धतीचं कुठलंही दबाव ताण तणाव माझ्या घरात नाही आहेत. हे मी एक ज्याला आपण परकाया प्रवेश म्हणतो त्या भूमिकेत जाऊन, आणि ती जर आवडली असेल तर ही मी म्हणतो सगळ्यात मोठी दाद आहे. पण तू स्वतःला, त्याला असं वाटलं मी तोच आहे, मी तो मला सांगत होता तुमच्यासारखीच माझी अवस्था आहे. तर म्हटलं अरे माझी अवस्था ही नाटकातली आहे आणि तुझी अवस्था दुर्दैवाने तुझ्या सत्य जीवनातली आहे, पण त्यातून बाहेर पड. आई वडील कधी वाईट नसतात, त्याच्यामागे त्यांची मनोभूमिका वेगळी असते. पण आपण कुठल्या ह्याच्यातून जातो, वडिलांनी समजायला पाहिजे की आता बदलत्या काळात मुलगा वयात आल्यानंतर आपण कुठे आखडतं घेतला पाहिजे आपला स्वभाव, कुठे त्याला सैल सोडलं पाहिजे. हे तुझं बरोबर आहे. तर हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. अप्रतिम. नाटक, कलाकार आणि रसिक यांच्यामधलं नातं काय? नाटक, कलाकार आणि रसिक. नाटकाचे वडील किंवा नाटकाचा पिता हा नाटकाचा लेखक असतो. त्यामुळे लेखकाच्या मनात जे त्याला भावलंय किंवा त्यांनी जे अनुभवलंय आणि त्याची जी सर्जनशीलता आहे त्याच्यातून तो एक नाट्य निर्माण करतो. मग ते नाट्य दिग्दर्शकाबरोबर विचारविनिमय करून त्या पात्रांची निवड करून ते नाटक सादर केलं जातं. जेव्हा मी दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करतो तेव्हा लेखकाला आणि दिग्दर्शकाला त्या भूमिकेतून काय अभिप्रेत आहे त्याचा विचार करतो आणि तो कलाकारांनी केला पाहिजे. माझं काही त्याच्याबद्दल काही म्हणणं असेल तर ते मी आधी सांगितलं पाहिजे की मला काय याच्याविषयीचा दृष्टिकोन आहे. मी म्हटलं हा परकाया प्रवेश असतो. तर त्याच्यामुळे नाटककाराने आणि दिग्दर्शकाने त्यांनी ज्या पद्धतीने ते नाटक सादर, आणि मी कलाकार म्हणून केवळ मी माझ्या भूमिकेचा विचार करून चालत, कारण नाटक हे सांघिक आहे. त्यामुळे तुमच्या समोरची भूमिका करणारे ते पात्र काय आहे, ते पात्राचं वागणं काय आहे, त्या पात्राचं वय काय आहे, त्या पात्राचं सामाजिक स्थान काय आणि तुमचं काय स्थान आहे. मग तुम्ही वडील मुलाची भूमिका करताय का, भावाची भूमिका करताय का, मित्राची भूमिका करताय का, वेगळ्या धर्मातल्या असलेल्या 2 कॅरेक्टर्स समोरासमोर आहेत का. मग त्यामुळे केवळ आपल्या भूमिकेचा विचार न करता संपूर्ण नाटकाचा विचार करून आपण ती कलाकृती दिग्दर्शकाच्या आणि लेखकाच्या माध्यमातून सादर करणं हे कलावंताचं काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे आलं नाटककार आणि कलावंत आणि ह्याचं नाटक. आता राहिलं प्रेक्षकांचं नाटक. आता प्रेक्षकांची तिकडे बघण्याची भूमिका. प्रेक्षक हा तटस्थ आहे, त्रयस्थ आहे, ही चौथी भिंत आहे. त्या भिंतीच्या पलीकडे जे घडतंय ते प्रेक्षक बघतोय. प्रेक्षक जेव्हा नाटक बघतात ना तेव्हा त्यांनी त्या नाटकाची अनुभूती घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण म्हणतो प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात एक चौथी भिंत असते, त्या भिंतीच्या पलीकडे जाऊन ते बघत असतात. आणि हल्लीच्या नाटकाला काय झालंय की थोडंसं केवळ आपण 2 घटका हसायला जाणं, स्टँडअप कॉमेडी वगैरे या गोष्टींमुळे गैर नाही आहे. कुठली कलाकृती आहे. पण प्रेक्षकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की हसून जेवढा आपल्याला आनंद मिळतो ना तितकाच आनंद जेव्हा एखाद्या नाटकाचा भावनिक प्रसंग बघून आपण रडतो तेव्हा आपल्या डोळ्यातून जे अश्रू निघतात ते विरेचन असतं आणि त्यातून मिळणारा आनंद आणि अनुभूती ही तितकीच महत्त्वाची असते. अगदी खरं, अगदी खरं. अजूनही रंगभूमीशी एवढ्या उत्साहाने आपण जोडलेले आहात, त्यामागचं रहस्य काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल फिटनेस, तुमची शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं कोण काय करतंय, कोणाला काय मिळालंय याच्यापेक्षा मी काय करतोय आणि मला अजून काय मिळवायचं आहे याच्यावर विचार केला ना की तुम्ही आयुष्यभर, कारण हा एकच हे असं क्षेत्र आहे की जिकडे
तुम्हाला निवृत्ती नाही. अगदी. निवृत्ती तुमच्या हातात आहे. तुम्हाला सरकार सांगत नाही एवढ्या वर्षी 58 वर्षी रिटायर्ड व्हा, 60 वर्षी रिटायर्ड व्हा, 75 नंतर निवडणुकीला उभे राहू नका, असं काही नाही आहे. तुम्हाला जोपर्यंत वाटतं तुम्ही सक्षम आहात, तुमच्याकडे आवाजाची ताकद आहे, तुमच्याकडे शारीरिक क्षमता आहे, तुम्ही कार्यरत राहा. मी अगदी सांगतो, या माझ्या सांस्कृतिक क्षेत्रात मला तरी आजपर्यंत माझ्याकडून कुणीही शत्रू नाही. मी प्रत्येकाकडे मित्र म्हणून बघतो. हां, काही वेळा होतं, काही वेळा आपल्या भावना दुखावल्या जातात, पण त्या तात्कालिक असतात, त्या तिकडेच विसरून जायच्या असतात. कारण रंगमंचावर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही आणि तुमची ती भूमिका, तुमच्यातले बरोबरचे कलाकार, हे सगळे कुटुंब तयार होतं आणि तुमच्या एकच ध्येय असतं की मी माझे भावना, माझ्या विचार त्या नाट्यकृतीतून प्रेक्षकांकडे कितपर्यंत पोचवू शकतो आणि प्रेक्षकांचा किती चांगला प्रतिसाद मिळतो. आज माझं, ज्याला आपण ब्रेड अँड बटर म्हणतो, माझ्या उपजीविकेचं साधन हे केवळ आणि केवळ लिखाण आहे, अभिनय आहे. मग ते नाटक असो, चित्रपट असो, दूरदर्शन मालिका असो, रेडिओ असो. पण तरीही ते करत असताना उगाच त्याच्या मागे मी धावत नाही, पण चांगलं करायला मिळावं आणि माझी उपजीविका, माझं कुटुंब मला चांगल्या पद्धतीने जे आज जगतोय त्या पद्धतीने जगता यावं, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सर, सुरुवातीच्या काळातली रंगभूमी आणि आजची रंगभूमी, काय बदल जाणवतात आपल्याला? आता मी जी रंगभूमी बघितली ती साधारण 1965 सालापासून. हो. कारण मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक 7-8 वर्षाचं होतो तेव्हा चर्नी रोडला माझा आजोळ, माझ्या आईचं माहेर हे पिंपळवाडीमध्ये. बरं. आणि माझ्या आजोबांना खूप आवड होती. माझे आजोबा आणि आजी त्यांनी मला नाटक दाखवलं. त्या नाटकाचं नाव होतं दुरितांचे तिमिरे जावे. बरं. साहित्य संघात. आणि त्या नाटकातलं जगप्रसिद्ध गाणं आई तुझी आठवण येते, बालचंद्र पेंढारकरांचे. ते नाटक आजही मला त्या वयात बघितले काही त्यातले सीन आठवतात. रुपयाचे आणे किती, तो दिगू जेव्हा विहिरीमध्ये जीव देतो उडी मारून, तो प्रसंग, त्याचे ते म्हणजे विहीर दिसते, पाणी उडतंय, हे आमच्यासाठी खूप मोठं होतं. तर ती जी रंगभूमी होती आणि आजची रंगभूमी, हे बघा, काळानुसार विषय बदलणार, अभिनयाच्या शैली बदलणार, तांत्रिक अंग बदलणार, पण रंगभूमीशी एकनिष्ठ राहणं यात्र बदल होऊ शकत नाही. अगदी. तर त्यावेळेच्या लोकांचं 1.5 2 तास अगोदर येऊन आपल्या भूमिकेची तयारी करणं, रंगपटात आपल्या वस्तू आपण आहेत की नाही ते बघणं, आणि आता व्यावसायिकतेच्या नावाखाली नाटक 4चं आहे ते 4ला 5 मिनिटं असताना येणं, बेल द्या मी आलोय सांगणं, ह्या बदललेल्या गोष्टी आहेत. ह्या कलाकारांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की जिथे आपल्याला आपलं रोजचं जेवण मिळणार आहे तर त्याच्याशी आपण कसं प्रामाणिक राहायला पाहिजे. बदललंय तर तेवढंच बदललंय. मग पूर्वी नाटकं 3 अंकी होती, ती आता 2 अंकी झाली आहे, कारण वेळेचा भान आहे. कारण आता लोकांनाही 3 तास नाही थांबवत, लोकांना 2.5 तासात आहे ते ऐकून बाहेर चढायचंय. त्याच्या अगोदर म्हणजे जी मी न पाहिलेली रंगभूमी आहे तेव्हा 5-5 अंक असायचे, नंतर ते 3 अंकावर आलं, नंतर ते 2 अंकावर आलं, आता हळूहळू दीर्घांकावर येतोय. एवढाच रंगभूमीमधला बेसिक बदल आहे. तंत्रामध्ये खूप बदल झालाय. मला आजही असं वाटतं रंगभूमीवर काम करणाऱ्या माणसाला नेपल माईक लागतो कशासाठी, हे माझं मत आहे. ज्यांना लागतो त्यांच्या मी विरोधात नाही, ती त्यांची गरज असेल. पण कलाकाराचा आवाज, तुम्ही केवळ 1000 लोकांसमोर जर तुमचा आवाज पोचवू शकत नसाल, ते पण बंदिस्त नाट्यगृहात, रंगभूमीवरचा नट हा कशाने ओळखला जातो? आवाजाने ओळखला जातो. मी रेडिओ किंवा चित्रपट समजू शकतो कारण तुम्ही तिकडे डबिंग असतं नंतर, त्यामुळे काय काय म्हणताय, कसं आहात तुम्ही, काय रे किती दिवस झाले हे भेटला नाहीस, वेगवेगळे आवाज तुम्ही डबिंगमध्ये काढू शकता. मग रंगभूमीवर करताना तुम्हाला तुमच्या आवाजात जे काही कॅरेक्टर्स करायचे आहेत, मग तुम्ही खर्जातला आवाज लावा, तुम्ही पातळ आवाज लावा, तुम्ही अनुनासिक आवाज लावा, पण तुम्हाला लेपल माईक कशासाठी लागतं? या म्हणजे ही बदललेली तंत्र. प्रकाश योजना, पूर्वी जे स्पॉट असायचे आता म्हणजे पार आलेले आहेत. त्याच्यानंतर प्रकाश योजना बदलण्यासाठी पूर्वी आम्ही त्याला बरण्या म्हणायचो, बरण्या फिरवल्या जातात. आता तुम्हाला ते बटनावर पटापट एक माणूस 50 स्पॉट फिरवू शकतो. रंगमंचाचं हे बदललंय. आता तर आणखीन VFX वर वगैरे नाटकं व्हायला लागली आहेत. हे तंत्र वाढलं पाहिजे आणि त्याचं सगळ्यांचं कौतुक आहे. काळाबरोबर आपण जायलाच पाहिजे.
पण हे होत असताना मी म्हणतो सगळे बदल होऊन दे, पण कलाकाराच्या रंगभूमीच्या निष्ठेविषयी कधीही बदल होता कामा नये. ग्रेट. सर, कलाक्षेत्र हे बेभरवशाचं क्षेत्र आहे. तर कलाकार म्हणून भविष्याच्या सुरक्षेसाठी आर्थिक नियोजन कसं करावं किंवा याबद्दल आपलं मत काय? खूप चांगलं. कलाकार म्हटला की त्याला कुठलाही प्रॉव्हिडंट फंड नाही, त्याला ग्रॅच्युटी नाही, त्याला पेन्शन नाही. सरकारकडून काही कलाकारांना दिलं जातं मानधन या नावाखाली, पण त्याच्यामध्ये मान कुठलाच नसतो. इतकी ती कमी रक्कम आहे. आता सरकार तरी कोणाला पुरेसं करणार, पण याच्यावरती सरकारनेही योग्य धोरणं आखून जे खरोखर जेन्युइन कलाकार, मग आता जेन्युइन कलाकार कोणाला वाटतं की त्यांनी किती वर्ष रंगभूमीवर काम केलं, त्याचं काही ना काहीतरी प्रूफ ज्याला आपण म्हणतो. किती नाटकातून कामं केली किंवा किती चित्रपटातून काम केले किंवा किती मालिकेतून काम केलं आणि त्यांची खरोखर आर्थिक परिस्थिती काय आहे. केवळ कुणाच्या तरी शिफारसीने मंथली मानधन सुरू करण्यात आलं. जर मला विचाराल तर आज कलाकारांना महिन्याला जे मला वाटतं काहीतरी 3,500 वगैरे मानधन मिळतं, त्याच्यात काही होऊ शकतं का? नाही. तर हे मानधन हे किमान कलाकाराला जे तुम्ही त्याचे ग्रेडेशन करा आणि मग ते निदान एक बाबा 25,000, 15,000 आणि 10,000 असं ठेवलं तर त्या मानधनाला ज्यांना द्याल त्यांचं तरी निदान आयुष्य सुखाने जाईल. आज कोणाचंच जात नाही त्या 3,000 आणि 1,200 रुपये माफ करा किंवा 1,500 रुपये. हे झालं सरकारने काय करावं. एक कलाकार म्हणून आपण मागतो, कारण आपण कोणाकडे मागणार? आम्ही जनता आहोत, आम्ही कलाकार आहोत, आम्ही शासनाकडेच मागतो. पुन्हा जी जी काही मी बघतो आपली आर्थिक बजेट येतात, त्या बजेटमध्ये मी कधीच सांस्कृतिक कार्यासाठी कलाकारांसाठी असं बजेट आजपर्यंत मी पाहिलं. नाट्यगृह 4 जास्त बांधली म्हणजे ते कलाकारांची सोय नाही. ते कलाकार तुम्ही काय, ते नाट्यगृह काय भाड्याने दिलं जातं. आपल्या म्हणजे जो जनतेकडून कर घेतला जातो त्याच्यातून शासनाने काय देणं अपेक्षित असतं? शिक्षण जे म्युन्सिपालिटीच्या शाळेतून दिलं जातं, आरोग्य व्यवस्था जी आपल्याला मोफत इस्पितळातून दिली जाते, आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सांस्कृतिक. कुठल्याही देशाची, राज्याची आणि समाजाची जी पत आहे ना ती त्याच्या संस्कृतीवरून ठरते. हे मी नाही म्हटलंय, हे दिग्गजांनी म्हटलंय. मी ते फक्त आत्मसात करून बोलतो. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राला जेव्हा महत्त्व देणार आणि ते महत्त्व काय आहे याची जाणीव जेव्हा खऱ्या अर्थी शासनाला होईल, ते आपल्याकडे सगळ्या स्पर्धा होतात. आपल्याकडे राज्यनाट्य स्पर्धा होतात, व्यावसायिक नाट्य स्पर्धा होतात, बालनाट्य स्पर्धा होतात. त्याचा आउटकम काय? एक व्यावसायिक नाट्य राज्यनाट्य स्पर्धेमध्ये शेकडोनी संघ भाग घेतात. त्याच्या पुढे त्यातले कलाकार व्यावसायिक होतात. केवळ आपले कार्यभाग आहे आपण सांभाळ हे करायचं. स्पर्धा घेतली, एकांकिका स्पर्धा घेतली, त्याचं निष्पन्न पाहिजे, एंड रिझल्ट पाहिजे ना. एंड रिझल्ट म्हणजे लागलेला रिझल्ट नाही, त्याच्यातून पुढच्या पिढीला काय मिळालं तो रिझल्ट. या नाटकातून, हौशी नाटकातून येणारी किती नाटकं शेकडोतून बोलतोय, 2% आणि 3% नाही, निदान 10% नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आली. त्यांना पुढे काय आर्थिक नियोजन केलं जातं तर कलाकारांना चांगले दिवस येतील. पण हे झाले आपली सरकारकडून अपेक्षा. शासन काय करेल हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनाही त्यांच्या काही अडचणी असतात, बजेट कन्स्टेंट असू शकते, हेही मी बोलतो. त्यामुळे कलाकारांनी कसं वागलं पाहिजे. आज मी जेव्हा 52 वर्ष, मी 1990 साली नोकरी सोडलेला माणूस, केवळ नाटकाला वापरून केला माणूस. मग त्या क्षणी मी ठरवलं की ज्या कंपनीत मी एक्झिक्युटिव्ह पोस्टवर काम करायचो तिकडे मला मिळणारा सन्मान, तिकडे मला मिळणारा पगार हे कदाचित आता कसं मिळेल माहीत नाही, किंवा ते बेभरोशाचं आहे. मग माझं नियोजन मी की मला जे काही मानधन मिळणार त्या मानधनातला अमुक एक रक्कम ही खरीच आहे. त्यातली अमुक एक रक्कम मी सेव्हिंग करीन की मला माझ्या वयाच्या 60व्या वर्षी मला काम द्या असं कोणाकडून बघितले असं करा. मी कलाकार संघाचा अध्यक्ष होतो 10 वर्ष. त्यामुळे मी कलाकार संघाचा मी काय केलं हे सांगणार नाही, केलं ते लोक सांगतात. पण तेव्हा मी कलाकारांची अवस्था पाहिली आणि तेव्हा 1,200 रुपये मानधन होतं महिन्याचं. मी तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब. तेव्हा त्यांना भेटायला गेलो
त्यांच्यासमोर निवेदन दिलं आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आजही जाहीर आभार मानतो. 15 दिवसाच्या आत त्यांनी ते 1200चं मानधन 3,500 केलं. पण त्याच्यानंतर माझी त्यांची भेट झाली नाही. तेव्हाही मी म्हटलं होतं हे मानधन किमान 10,000 असावं. आजही जर त्यांच्यापर्यंत कदाचित हे गेलं, सांस्कृतिक मंत्री आपले चांगले आहेत, आशिष शेलार, कलाकारांविषयी कणाव आहे, आपुलकी आहे, या लोकांनी जर मनावर घेतलं तर आजही ते मानधन वाढेल आणि कलाकारांना निदान 2 वेळच्या जेवणाची भ्रांत राहणार नाही, निदान त्यांच्या औषध उपचारांचा खर्च तरी व्यवस्थित. तर या कलाकारांनी याची जाण ठेवायची आणि आपल्याला जर सन्मानाने जगायचं असेल तर आपल्या पुढच्या, आपण आज जर एखाद्याने 20व्या वर्षी काम सुरू केलं तर आपल्याला 20 वर्ष काम केल्यानंतर 40व्या वर्षी आपल्याकडे काय पुंजी असायला पाहिजे याचं गणित बांधलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या वेळी आमच्या ना गरजा खूप कमी होत्या. आम्हाला मोबाईलची गरज नव्हती, आम्हाला इतर कुठल्या व्यसनांची गरज नव्हती. आता या गाडी आम्ही रेल्वेने क्रॉस करायचो. आता माणसाने एक सिरियल केली की आपल्याकडे गाडी पाहिजे, मग आयफोन पाहिजे, मग ते आपण लोनने घेतो, मग त्याचे हप्ते भरायचे, मग कुठलं पेमेंट रखडलं की रखडलं. सिरियलमध्ये मी असं ऐकलंय, मी सिरियल गेल्या 5-6 वर्षात सिरियल केलेली नाही, पण मला कळलं 90 दिवसाचं क्रेडिट असतं आणि 90च्या डिग्री काय 120 दिवस होता. मी म्हणतो करा ना कलाकारांनी एकजूट आणि ठरवा आम्हाला नाही काम करायचं. तुम्ही 6 महिने काम करू नका. जे खरंच गरज जनते त्यांना इतर सशक्त कलाकारांनी काही ना काहीतरी महिन्यासाठी मदत करा आणि त्यांना सांगा आमची पेमेंट आम्हाला त्याच दिवशी, ज्या पूर्वी आम्हाला व्हायचं संध्याकाळ झाली की पेमेंट यायची, किंवा फार फार एक आठवड्याने पेमेंट मानधन तुमचं मिळायचं. कारण त्यांना सॉफ्टवेअर पाहिजे. आज आपण चॅनलच्या अधिपत्याखाली, चॅनल निर्माता निवडतो, तो निर्मात्याला पैसे देतो, निर्माता कलाकार निवडतो, तो कलाकारांना पैसे देतो. कलाकारांना पैसे मिळत नाही कारण निर्माता तो चॅनलने दिले नाही आणि चॅनल मग शेवटी जे आता आपण सोशल मीडियावर वाचतोय ते वाईट वाटतं. ते कलाकार आहे, आपलेच आहे, आपल्याच लोकांनी आपल्या लोकांचे काढलेले धिंडवडे हे ऐकायला वाईट वाटतात. पण ज्यांची अडचण आहे ते तर आत्मीयतेने बोलणारच. ज्यांचे पैसे मिळाले नाहीये त्यांना त्यांची गरज आहे ना, त्यात कोण बरोबर कोण चूक, तर ही आपलं एकत्र येऊन, आपल्याकडे सगळ्यात दुर्दैव आहे आपण एकत्र येत नाही आणि आपण मीडिया ठरवत. आज एकाच कलाकाराला नाटक पण करायचं, वेळ मिळाला की सिरियल पण करायचंय, वेळ मिळाला की वेब सिरीज पण करायचे, वेळ मिळाला की चित्रपट करायचं. त्यामुळे गोंधळ आहे. म्हणून आज नाटकात घेतलेला मुलगा त्याला सिरियल नाही कोणतो, सर मला सिरियल नाही, काय करू, हे सोडून आपलं फोकस करा, आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात आपण कसं जगायचं. प्रत्येक जण सुखी रफिक भाई सर, थोडक्यामध्ये तुमचं एक गुपित जे प्रेक्षकांना अजूनही माहिती नाही. माझं गुपित प्रेक्षकांना माहीत नाही. प्रेक्षकांना बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रदीप कवरेशी कसं बोलायचं, ते जरा असं स्ट्रिक्ट वाटतं किंवा अहंकारी वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे की मी अजिबात अहंकारी अजिबात नाही आहे आणि माझा प्रेक्षक किंवा माझा चाहता वर्ग हे माझे मायबाप आहे. तुमचा आवडता सहकलाकार विजय चव्हाण, तुमचा पहिला पगार किती होता? 350. आपले कला क्षेत्रातले गुरु? रमेश लेखन की अभिनय दोन्ही. खऱ्या आयुष्यातील तुमचे हिरो किंवा व्हिलन कोण आहेत? नाही, माझ्या खऱ्या आयुष्यातलं मला विलन कोणीच नाहीये. हिरो माझे वडील. वाक्य पूर्ण करायचंय. मी कलाकार आहे कारण मी सर्जनशील आहे. अंतिम प्रश्न. तुमचा सर्वात आवडता डायलॉग? बोल बाबी बोलमध्ये तो शेवटी वडिलांवरती उसळतो, पण त्याचं ते स्वप्न असतं आणि लोकांना वाटतं वडिलांवरती मिळते. कारण त्याची बायको सुद्धा जेव्हा त्याला सोडून जाते ते वडील त्याला फार वाईट पद्धतीने बोलतात. काय निवडण्यात बसलास तू, गोखल्यांचा चंदू बघ, 2-2 लग्न केली आणि शिवाय बाहेर लग्न ती वेगळीच, नाहीतर तू बायको गेली माझा मुळमुळ मान खाली करून बसेस. तेव्हा असंही होता तो वडिलांवर उसळतो आणि कधी वडिलांवरती आवाज न चढवलेला वडिलांकडे कसं झालंय माहितीये, घराला मॅन्युफॅक्चरिंग करू द्यायची नाहीत आणि इम्पोर्टिंग करू द्यायची नाहीत आणि वरती सांगायचं जपान किती सुधारलाय पहा म्हणून. 20व्या वर्षापर्यंत मर्दानी खेळही खेळू द्यायची नाही, त्यांनी व्यायामही करू द्यायचं नाही आणि 21व्या वर्षी गोखल्यांच्या चंदू बरोबर पुन्हा करायची. सगळ्याचा गोखल्यांचा चंदू कसा मजबूत दिसतो, गोखल्यांचा
कोकण्यांचा इतिहास वेगळा, कोकण्यांचं अर्थशास्त्र वेगळं, याचा विचार कोणी करायचा? गोखल्यांच्या चंदूने मार दिला एखाद्याच्या पोराला, तर त्याचा बाप जाब विचारायचा मार खाणाऱ्या पोराच्याच बापाला. तुमच्यासारखं नाही, बाहेर मार खाऊन आलो तरी सुद्धा घरी मारच खावा लागलाय मला. धाडस सतत बंधनं घातलीत. याला घाबर, त्याला घाबर, याच्यापासून लांब राहा, त्याच्यापासून दूर राहा. मग मी आयुष्यात करायचं काय बाबा? यातून मी एकच शिकलो, घाबरणं. मी तुम्हाला घाबरलो, मी बायकोला घाबरलो, मी आईला घाबरलो, ज्याच्या हातात शस्त्र दिसलं त्याला घाबरलो. माणसाची मूलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. तुमच्या विरुद्ध गेलो तर या तिन्ही गोष्टींपासून वंचित होण्याचा धाक हे तुमचं शस्त्र. आईचं शस्त्र म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल. आणि बायको जी सोडून गेल्यामुळे तुम्हाला नामर्द ठरवलं, तिचं शस्त्र म्हणजे तिचं स्त्रीत्व. भीतीचा बाळकडू तुम्ही मला पाजलात बाबा. भारत कधीही सुधारणार नाही हे तुमचं आणि तुमच्या पिढीतल्या बहुतेकांचं लाडकं मत. शतके पद्धतशीरपणे शोषला गेलेला कुठला देश सुधारलाय? आपल्याकडचे दलित अजूनही ऊर बडवून घेतात आमच्यावर अन्याय होतोय म्हणून. पण बाहेर पडायचा कोणी प्रयत्न केलाय? नाही, कारण त्यांना तुम्ही व्यसन लावलंय. शोषण्याचं, सहन करण्याचं आणि त्या वेदनेतच समाधान मांडण्याचं. मला सुद्धा तुम्ही असंच व्यसन लावलं बाबा, शोषण्याचं, सहन करण्याचं. आणि खरं सांगू बाबा, त्या वेदना मी एन्जॉय करतो जितकं तुम्ही मला क्षण एन्जॉय करता तितक्याच. मी असाच राहणार बाबा, मी असाच राहणार. तुम्ही मेल्यावर सुद्धा. कारण तुम्ही मेलात ना तर मी दुसरा बाप शोधीन. पण बाप कधीच होऊ शकणार नाही. कारण एखादा वाट चुकलेला बिंदू सुद्धा दिशा होऊ शकतो, पण त्या दिशेला सूर्य कधीच उगवत नाही बाबा. पण तुम्ही मात्र खरे बाप झालात. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा मानायला लावली तुम्हाला. पण माझ्या पूर्वेला सूर्याला कधीच उगवू दिलं नाही. मी असाच राहणार बाबा, फोळसट, फेकड, कधी बोलू न शकणारा, व्यक्त न होऊ शकणारा बाबी. सर हलवून टाकलं. याच डायलॉग नंतर तो मुलगा बेशुद्ध पडला होता. हो ना, खूप छान सर, खूपच छान गप्पा झाल्या आणि तुमचं बोलणं अगदी मनाला भिडलंय. मंडळी, प्रत्येकाने पाहावा असा एपिसोड आहे, प्रत्येक कलाकाराने पाहावा असा एपिसोड आहे. खूप काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला. नक्की पहा आणि खूप शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच ग्रेट कलावंतासोबत. धन्यवाद.